77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील नॅशनल बालभवन येथे राष्ट्रीय ब्रॉडबँड भव्य महाअंतिम फेरीच्या स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या ब्रॉडबँड पथकाच्या विद्यार्थ्यांनी पश्चिम भारत विभागाचे प्रतिनिधित्व करत प्रथम क्रमांक पटकावून देश पातळीवर आपली गुणवत्ता व शिस्त सिद्ध केली आहे। नवी दिल्ली येथील नॅशनल बालभवन येथे झालेल्या महाअंतिम फेरीत देशातील 4 विभागातील उत्कृष्ट संघांनी सहभाग घेतला होता। या अटीतटीच्या स्पर्धेमध्ये संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन, तालबद्ध वादन, अचूकता व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत ₹51,000 रोख पारितोषिक, मानाचा चषक व प्रमाणपत्र प्राप्त केले आहे। संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले। संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सुमित कोल्हे, संगीत शिक्षक महेश गुरव व ब्रॉडबँड पथकाचा टीम लीडर कॅडेट विपुल वाघ यांच्यासह संपूर्ण संजीवनीच्या टीमने बक्षीस स्वीकारले आहे। यावेळी संजय सेठ म्हणाले की देशाला 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यात युवकांची भूमिका निर्णायक असणार आहे। शालेय बँड पथकामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि देशभक्तीची भावना दृढ होते। या ऐतिहासिक विजयामागे संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे, विश्वस्त सुमितदादा कोल्हे यांच्या दूरदृष्टीमुळे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण पाठबळ मोलाचे ठरले आहे। तसेच प्राचार्य कैलास दरेकर, संगीत शिक्षक महेश गुरव, कॅम्पस ॲडमिन विजय भास्कर, नॉन अकॅडमिक डायरेक्टर DN सांगळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बँड प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कठीण परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे। यासोबतच सर्व पालकांनी संस्थेवर ठेवलेला अढळ विश्वास हा यशाचा मजबूत पाया ठरला आहे। आपकी भावनाएं, आपका जोश राष्ट्र भाव से जुड़ता हुआ आज इस मंच से भावुक हैं। आप सभी की मेहनत, आप सभी का परिश्रम, आप सभी की साधना जो संगीत और समन्वय की थी वो आज यहाँ पर रंग लाई और आपको पहला पुरस्कार प्राप्त हुआ है। माननीय रक्षा राज्य मंत्री से ब्रास बैंड बॉयज कैटेगरी में आप सभी को प्रथम पुरस्कार की विजेता टीम होने के लिए बहुत सारी शुभकामनाएं राष्ट्रीय बैंड प्रतियोगिता के इस आयोजन मंच से। दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेसाठी संजीवनी सैनिकी स्कूल यांनी विभागातून प्रतिनिधित्व करत दिल्ली या ठिकाणी आपण आलेलो होतो। आज या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाच्या बळावरती महाराष्ट्राच्या आणि संजीवनी सैनिकी स्कूल बँड पथकाने या ठिकाणी 4ही विभागातून मात करत संजीवनी सैनिकी स्कूल हे भारतामध्ये नंबर 1 क्रमांकाचा बँड पथक असं ठरलेला आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी जे आदरणीय कोल्हे साहेबांनी आणि संजीवनी ग्रुपचं जे स्वप्न आहे की जिद्द आणि चिकाटी या आत्मविश्वासाच्या बळावरती आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी देश पातळीवरती नेतृत्व करू शकतात, ती पिढी घडवण्याचं काम संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या मॅनेजमेंटच्या वतीने आज घडत आहेत आणि साक्षात्कार होताना आम्हाला या ठिकाणी दिसत आहे। दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय बँड स्पर्धेत आज आम्ही प्रथम क्रमांक मिळून ही जी ट्रॉफी दिसत आहे ही आज आम्हाला मिळालेली ही कशाची नाही व मेहनत व कष्टाने घेतलेली ही ट्रॉफी आज आम्ही घेतलेली आहे। आम्हाला लाभलेले आज गुरु म्हणजे हे द्रोणाचार्यासारखे आहे व आमचे म्युझिक टीचर म्हणजे गुरव सर आणि ड्रिल इन्स्ट्रक्टर भास्कर सर यांनी खूप आमच्यावर मेहनत घेतलेली आहे। आणि मॅनेजिंग ट्रस्टी तसेच श्री सुमितदादा कोल्हे साहेब यांनी आम्हाला वेळेवर जे इन्स्ट्रुमेंट पाहिजे ते इन्स्ट्रुमेंट मिळवून दिलेले। आणि आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहास ही जी पहिली ट्रॉफी आहे ती जो राष्ट्रीय बँड स्पर्धेत भाग घेतला आणि पहिली ट्रॉफी आज आम्ही महाराष्ट्रात घेऊन चाललेलो आहे, याचा आम्हाला सक्त अभिमान आहे। जय भारत।
संरक्षण मंत्रालय भारत सरकार व शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांनी ही जी काही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करू इच्छितो. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.